नमस्कार. मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा. यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. भारतातील लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपण बरीच चर्चा केली. सध्या काही वैशिष्ट्यपूर्ण जे मतदारसंघ आहेत भारतातील त्यांची आपण माहिती घेत आहोत. यावेळेला आपण माहिती घेणार आहोत लडाख मतदारसंघ, तसेच मलकजगिरी तेलंगणा या मतदारसंघांची. जे लडाख मतदारसंघ हा भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठा मतदारसंघ आहे, ज्याचं क्षेत्रफळ 1,73,000 चौरस किलोमीटर आहे. म्हणजे साधारण या मतदारसंघाचं क्षेत्रफळ एवढं म्हणता येईल की आपले सातारा जिल्हा, समजा सातारा जिल्ह्याचं उदाहरण घेतलं, सातारा लोकसभा मतदारसंघ नाही, सातारा जिल्हा, सातारा जिल्ह्याचं क्षेत्रफळ हे 10,480 चौरस किलोमीटरच्या आसपास आहे. म्हणजे तरी सातारा एक 1.5 लोकसभा मतदारसंघ धरावा असं क्षेत्रफळ आहे, कारण 2 तालुके माढ्यामध्ये येतात. तर या जिल्ह्याच्या क्षेत्रफळाच्या जवळपास 17 पट मोठा हा लेहचा मतदारसंघ आहे, लेह लडाखचा. 2019ला सध्याच्या मोदी सरकारनं निर्णय घेतला आणि काश्मीरमधलं 370 कलम हटवलं. त्याच्यानंतर काश्मीर वेगळं आणि लडाख वेगळं असं 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण केले. त्यातला हा लडाखचा भाग येतो. हा संपूर्ण भाग आहे तो लडाखचा आहे आणि हा जम्मू काश्मीरचा भाग आहे. त्यातला हा जो गिलगिट बाल्टिस्तान, स्कार्डू वगैरे एरिया आहे, किंवा हा आझाद काश्मीर पाकिस्तान ज्याला म्हणतात, हा भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे. आणि पाकिस्तान हा जो भाग आहे अक्साई चीन म्हणून, तो चीनला दिलेला आहे परस्पर भारताच्या, परंतु हा भारताचा भाग आहे. हा जो भाग आहे भारताचा ह्या साईडचा, तो ही चीन बळकावलेला आहे 1962च्या युद्धामध्ये. तो त्यात इथं गलवान, जिथं चीन बरोबर आपला संघर्ष होतो, आणि इथं प्यांगयांग म्हणून भाग आहे, इथं पण चीन बरोबर सतत संघर्ष होतो आपला. परंतु हा संपूर्ण जो भाग आहे तो लडाखचा भाग आहे, आणि आपण हा मतदारसंघ हा लडाख मतदारसंघ समजतो. एकच तिथं लोकसभेची जागा आहे. गेल्या वेळेला जामयांग नामग्याल हे भाजपमधून तिथं निवडून आले होते. त्याच्या आधीच्या म्हणजे 2014च्या निवडणुकीमध्ये तेच काँग्रेसमधून निवडून आलेले होते. परंतु आता ते काँग्रेसकडून उभे आहेत. म्हणजे भाजपचे खासदार असले तरी आता ते काँग्रेसकडून उभे आहेत. आणि तिथले मतांची बेरीज बघितली तर 2014च्या अगोदर तिथं कधी भाजपचा उमेदवार निवडून आला नाही. प्रत्येक वेळेला काँग्रेसचाच उमेदवार निवडून आलेला आहे. आणि बाकीचे 2-3 जे अपक्ष असतात त्यांना 20,000 30,000 अशी मतं नेहमी पडलेली आहेत. आता यावेळेला काँग्रेसचा जे भाजपचे खासदार आहेत तेच काँग्रेसमधून उभे आहेत. त्यामुळं त्याबद्दल उत्सुकता, मध्यंतरी तिथं आंदोलन पण झालेलं होतं, त्यामुळे त्या मतदारसंघाची उत्सुकता आहे. याच्यानंतर 2 नंबरचा मतदारसंघ जो राजस्थानमध्ये, इथं दाखवलेला नाही, पण 2 नंबरचा जो सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे तो राजस्थानचा बारमेर हा मतदारसंघ आहे. या बारमेरचं क्षेत्रफळ 71,601 चौरस किलोमीटर आहे. म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्याचे जे क्षेत्रफळ आहे 10,400, असे 7 सातारा जिल्हा घालावे लागतील, एवढं मोठं हे थरच्या वाळवंटामध्ये हा भाग येतो. त्यामुळे लोकवस्ती तिथं विरळ आहे. आता दुसरं एक महत्वाची माहिती द्यायचं म्हटलं तर हे झाले क्षेत्रफळाच्या दृष्टीनं भारतातील सर्वात मोठे मतदारसंघ. पण लोकसंख्येच्या बाबतीत जर बघायचं झालं तर लोकसंख्येच्या बाबतीत सगळ्यात मोठा मतदारसंघ हा तेलंगणा राज्यातला मलकजगिरी हा मतदारसंघ आहे. सर्वसाधारण आपल्याकडे 6 विधानसभा मतदारसंघांचा एक लोकसभा मतदारसंघ होतो, आणि साधारण 18-20 लाख असं तिथलं मतदान असतं. परंतु इथलं जे मतदान आहे मलकजगिरी मधलं ते 31,50,000 आहे.
आणि ज्या वेळेला आंध्र प्रदेशचं विभाजन करण्यात आलं, पुनर्रचना करण्यात आली, तेलंगणा हे वेगळं राज्य झालं, त्यावेळेला हा मतदारसंघ अस्तित्वात आला असं म्हटलं तर चालेल. याच्यानंतर हे मलकजगिरीचं दुसरं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं म्हणजे मलकजगिरीचे खासदार म्हणून गेल्या वेळेला रेवंत रेड्डी हे निवडून आलेले होते. आता रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत. रेवंत रेड्डी हे मलकजगिरीचे खासदार होते, परंतु मध्यंतरी झालेल्या निवडणुकांमध्ये तेलंगणाच्या विधानसभेच्या त्यावेळेला रेवंत रेड्डी यांनी काँग्रेसमधून भरपूर ताकद पणाला लावून तिथं काँग्रेसची सत्ता आणली आणि भारत राष्ट्र समितीचे म्हणजे जे पूर्वी तेलंगणा राष्ट्र समिती होती चंद्रशेखर राव यांची, त्यांचा पराभव झाला आणि रेवंत रेड्डी हे तिथले मुख्यमंत्री झाले. हे त्या मतदारसंघाचं किंवा तिथलं वैशिष्ट्य सांगता येईल. चांदणी चौक हा क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सगळ्यात छोटा मतदारसंघ भारतातला, जो डॉक्टर हर्षवर्धन तिथले खासदार होते दिल्लीमधल्या या मतदारसंघाचे, आणि काही वर्षांपूर्वी ते भाजपकडून अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात तिथले दिल्लीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून हे प्रोजेक्ट झालेले होते, परंतु भाजप तिथं काही सत्तेवर आले नाही आणि त्यांनी खासदारकीची निवडणूक लढवली. 2 वेळा ते खासदार झाले, परंतु या वेळेला भाजपनं त्यांना तिकीट नाकारलं आणि तिथं प्रवीण खंडेलवाल म्हणून दुसरे उमेदवार दिलेले आहेत. ती पण लढत लक्षवेधी होणार आहे तिथली. दुसरं एक वैशिष्ट्य सर्वात कमी मतदानाचं सांगता येईल लक्षद्वीपचं, जो भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर केरळच्या बाजूला बेटांचा समूह आहे लक्षद्वीप. मध्यंतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिथं एक कार्यक्रम घेतलेला होता, त्याच्यावरून जे मालदीवचे पर्यटक होते, भारतात जाणारे मालदीवला जाणारे भारतीय पर्यटक होते, ते लक्षद्वीपकडं वळायला लागले. त्याच्यावरून मालदीव आणि भारताचे संबंध ताणले गेले होते आणि मालदीवच्या पर्यटनावर परिणाम झाला. त्यामुळं लक्षद्वीपमध्ये आता पर्यटन संधी उपलब्ध करायचं काम सुरू आहे. आणि तिथली वैशिष्ट्य त्या मतदारसंघाचं की लक्षद्वीपमध्ये फक्त सगळ्यात कमी भारतात मतदान तिथं आहे, 49,922 एवढं मतदान आहे. आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं हा मतदारसंघ लक्षवेधी एवढ्यासाठी की इथला जो खासदार आहे तो शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाचा होता. आता यावेळेला काय होतंय पाहणं उत्सुकतेचं ठरेल. तर अशा पद्धतीनं हे वैशिष्ट्य सांगता येतील. तर ही होती काही वैशिष्ट्यपूर्ण मतदारसंघांची माहिती. पुढच्या भागात आपण दुसऱ्या एखाद्या मतदारसंघाची माहिती घेऊ. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.